हरिपाठाचा 12वा अभंग आपण आता बघूया. हरिपाठाच्या या 12व्या अभंगामध्ये ज्ञानदेव माऊलींनी आपल्याला अंतःकरणातील हरीची ओळख कशी होते किंवा अंतःकरणातील हरीपाशी हरीजवळ आपण कसा पोहोचतो आणि त्यासाठी काय गुण आपल्यामध्ये असायला पाहिजे याची माहिती ज्ञानदेव माऊली या अभंगातून देतात. अभंगाचा भावार्थ आपण बघूया. तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी वायाची उपाधी करिसी जना. माऊली सांगतात की आपण अनेक तीर्थ केली, व्रत केली, सगळ्या अध्यात्माचे बाहेरून सांगितलेले नियम केले, पण हे सगळे व्रत वैकल्य, हे सगळे सिद्धी येण्याच्या ज्या गोष्टी आहेत या बाह्य गोष्टी आहेत. यातून आपल्याला हरी मिळणार नाही. आणि आपण काही साधू जे स्वतःला साधू समजतात, संत समजतात, अशा अनेक सिद्धी मिळवण्याचे किंवा परमेश्वर मिळवण्याचे प्रकार लोकांना समजून सांगतात, ज्यामध्ये व्रतवैकल्य वेगवेगळी समजून सांगतात. परंतु ह्या सगळ्या साधूंच्या उपाधी जे आहेत, स्वतःला साधू म्हणतात ते, ह्या सगळ्या खोट्या आहेत. ते व्यर्थ हे लोकांना जन लोकांना दिशाभूल करत असतात, अशी व्रत नेम या गोष्टी सांगून. परंतु भावाशिवाय सिद्धी येत नाही. खऱ्या पारमार्थिक अंतरंगी भावाशिवाय परमेश्वरी प्राप्त होत नाही, असं ज्ञानदेव माऊली सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. यामध्ये माऊली आपल्याला दृष्टांत देतात. माऊली सांगतात की जर आंतरिक भाव असेल, हरीविषयी मनापासून प्रेम असेल, हरीविषयी मनापासून आत्मीयता आपुलकी असेल, या भावाने हरी आकळतो, या भावाने हरी आपल्याजवळ येतो. या भावामुळे हरींना आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. एरवी तो कधीही कोणाला प्रसन्न होऊ शकत नाही. आणि पुढे दृष्टांतात म्हणतात माऊली की जसा एखाद्या हातावरचा आवळा आहे, जसा एखाद्या हातावर आवळा आपण येतो, त्याप्रमाणे हरी भावाने आपल्याला प्रकट होतो, आपल्या जवळ येतो. आता ह्या आवळ्याचं उदाहरण एखाद्या जादू टोना करणाऱ्या एखाद्या बोंदू साधू वगैरे असतो, तो जसा हातावर आवळा आणून लोकांना स्वतःला सिद्धी दाखवतो, त्याप्रमाणे भाव ठेवल्याने हरी आपल्या हातावर येतो, असं ज्ञानदेव माऊलींना दृष्टांत देऊन सांगायचं आहे. इतका सोपा आहे हरी आपल्या हातावर येण्यासाठी किंवा आपल्या अंतरंगी येण्यासाठी. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन जैसे तैसे. माऊली सांगतात की जसं एखादी व्यक्ती पाऱ्याचा रवा, म्हणजे पारा हा उफनतो आणि तो भूमीवर आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु पारा भूमीवर थांबतच नाही, इतका तो चंचल असतो. म्हणजेच साधन आपले कोणते आहे आणि मनाची चंचलता असेल तर साधना नीट होत नाही आणि आपल्याला हरी गवसत नाही, हरी सापडत नाही. पाऱ्याप्रमाणे तो दूर दूर पळायला पाहतो. जर आपले साधन बरोबर नसेल तर, हरीला मिळवण्यासाठी भाव नसेल तर, आणि आपण यासाठी यत्न परोपरी साधन तैसे, असं आपण कितीही प्रयत्न केले यासाठी, परंतु साधन जर तसे नसेल तर तुम्हाला पाऱ्याच्या रव्याप्रमाणे हरी सापडणार नाही. हा सुद्धा एक दृष्टांत ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून देतात. चौथ्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हती. माऊली म्हणतात आपल्या निवृत्तीनाथ या गुरुचे, आपल्या मोठ्या बंधूचे ज्ञानदेव माऊली स्मरण करतात आणि सांगतात की निवृत्तीनाथ माझे गुरु झाले म्हणून बरं झालं. त्यांनी मला निर्गुण परमात्म्याच्या साधनाचे साधन मिळवून दिले. निर्गुण परमात्मा ही जी गोष्ट आहे, हा जो भावोत्कटक असा अध्यात्माचा परमोच्च बिंदू आहे किंवा हे गुह्य ज्ञान आहे, हे गूढ ज्ञान आहे परमेश्वर प्राप्तीचं, हे निवृत्तीनाथाने मला दिले, हे बरे झाले आणि हे माझ्या हातात त्याने सोपवले. निवृत्तीनाथाविषयी याबद्दल कृतज्ञ भाव, अतिशय प्लीज्ड भाव, परोपकाराचा भाव, उपकाराचा भाव
ज्ञानदेव माऊली येथे व्यक्त करून अभंगाचा समारोप करतात. माऊली या अभंगातून पूर्णपणे खरा हरी मिळवण्यासाठी काय यत्न करावे लागतात हे समजून सांगतात. रामकृष्ण.